नमस्कार मित्रांनो, सागरी चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मुलं ही देवाघरची फुलं असतात आपण म्हणतो, पण हीच फुलं अजून निरागस आहेत तोपर्यंत चिरडण्यासाठी काही नराधम सुद्धा या समाजामध्ये आहेत आणि ते नराधम अशा काही गोष्टी करतात की या फुलांना, या मुलांना जगणं मुश्किल होतं आणि यांचा बळी जातो। अशीच एक घटना जत तालुक्यामध्ये घडलेली आहे। ती जत तालुक्यात घडलेली घटना अशी की 4 वर्ष असणारी मुलगी तिच्यावर अत्याचार करून त्या नराधमानं तिला ठार केलेलं आहे। अशा घटना घडल्यानंतर सांगली जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामधून हळहळ व्यक्त केली जात आहे आणि महाराष्ट्र संपूर्ण या घटनेमुळे हादरलेला आहे। बदलापूर नंतर ही घटना घडल्यानंतर वाटतं की कायद्यात काहीतरी बदल केला पाहिजे। तीच घटना जी काही संपूर्ण आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये कर्नाटक लगत एक गाव आहे ते म्हणजे करजगी। या करजगी गावात एक आजी आपल्या नातीसोबत घरामध्ये राहते। त्या मुलीचे जे काही 4 वर्षाचं लहान बाळ आहे त्या बाळाचे आई वडील हे दोघंही मजुरी करतात। वडील मजुरीसाठी रत्नागिरीला गेले आहेत आणि आई ही प्रेग्नंट असल्यामुळे डिलिव्हरीसाठी तिच्या माहेरी गेली आहे। असं असताना ती संपूर्ण लहान मुलीचा भार हा आजीवरती आहे। ही 4 वर्षाची असणार बाळ ज्या वेळेला खेळ खेळत त्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या पांडुरंग सोमनिम कोळी वय वर्ष 45 यांच्या घरापुढे जाते। त्यांच्या घरापुढे बदमाचं झाड होतं। त्या बदमाच्या झाडापाशी बदाम खायसाठी ते लहान मूल गेलं होतं। ते मूल गेलं असतानाच तिथं घेऊन खाण्याचं जे काही एखाद्या खाण्याचं आमिष दाखवून त्या मुलीला कोणी नसलेलंच बघून घरामध्ये नेण्याचा प्रयत्न केला आणि तो घरामध्ये घेऊन गेला। त्याचं पत्र्याचं घर आहे असे माहिती मिळते। पत्र्याच्या घरामध्ये गेल्यानंतर त्याने त्याच्यावरती जो काही अतिप्रसंग केला आणि त्यानंतर तिला जीवे मारले म्हणजे ठार मारली आणि यानंतर हे काही सापडू नये प्रेत म्हणून त्याने यावरती शक्कल लढवली की त्याने एका पोत्यामध्ये ते प्रेत घातलं आणि ते आपल्या घरात असलेल्या पत्र्याची जी काही पेटी आहे, एक लोखंडी पेटी आहे, त्या लोखंडी पेटीमध्ये तिला ठेवलं गेलं म्हणजे याचा तपास कोणाला लागू नये। आणि तो माणूस आपल्या घराच्या बाहेर येऊन निवांतपणे सपशेल झोपला होता। तर ही घटना आता इतक्या उशीर झाला आपली नात आपल्या घरी येत नाही म्हटल्यानंतर आजीला काळजी झाली। आजीने इकडे तिकडे फिरून तपास चालू केला की नात कुठे गेली आहे, ही नात कुठे गेली आहे हे पाहिल्यानंतर आजूबाजूच्या माणसांना विचारल्यानंतर आसपासच्या माणसांनी म्हटले की ती मुलगी तुमच्या घराच्या पाठीमागच बदामाच्या झाडाकडे पांडुरंग यांच्या घरी गेलेली आम्हाला दिसली आहे। त्यामुळे आजीने त्यांच्या सोबत तिथे गेल्यानंतर पांडुरंगच्या घरी गेली तर त्या पांडुरंगच्या घरासमोर हा पांडुरंग अगदी घरापुढे सपशेल झोपला होता। म्हणजे जसं काही झालंच नाही अशी वृत्ती त्या नराधमानं तिथं दाखवली। आजीला माहिती नव्हतं नेमकं काय झालंय। आजीने तिला सांगितलं की अशी माझी नात हरवली आहे। तर या नराधमानं स्वतः काही न सांगता कुठं नात हरवली म्हणून नात शोधण्यासाठी त्या आजीसोबत गेला। संपूर्ण परिसरात खळबळ माजली की नात सकाळ 10 वाजल्यापासून गायब आहे। ही घटना घडली आहे 6 तारखेला गुरुवारी। काय तिथल्या स्थानिकांनी ग्रामस्थांनी उमदी पोलीस स्टेशनला फोन करून ही घटना कळवली। त्यावेळेला उमदी पोलीस स्टेशनचे जे काही पोलीस आहेत ते तिथं आले आणि त्यांनी तपास चालू केला। पण या तपासात सुद्धा तो माणूस त्यांच्यासोबत फिरत होता की जसं काही झालंच नाही, मला काही यातलं माहिती नाही, म्हणजे पोलिसांना हुलकवून देण्याचं काम सुद्धा हा माणूस करत होता। असा इतका नीच प्रवृत्तीचा हा नराधम आहे। तर यामध्ये पोलिसांनी त्याच्या संशयास्पद अशा हालचाली दिसल्यानंतर मग त्याच्या अंगाला काहीतरी रक्त लागलेलं असं दिसलं। पोलिसांना असं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती जास्तीत जास्त दबाव टाकला आणि त्याला विचारण्याचं काम केलं। त्यावेळेला स्वतः तो कबूल झाला की ते प्रेत कुठं आहे आणि त्याच्यासोबत काय काय घडलं आहे ही सर्व कबुली त्या पोलिसांना त्यांनी दिली आहे। असं झाल्यानंतर त्या नराधमाला तिथं अटक केली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पथकाने घटनास्थळी भेट दिली। तसेच उमदी पोलिसांच्या तपासाबाबत याबाबतीत सूचना सुद्धा आता दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा या घटना घडल्या, या नराधमाला आता अटक झालेली आहे। अटक झाल्यानंतर संपूर्ण जत तालुका आणि त्या गावामध्ये तीव्र अशी संतप्ताची लाट आहे। कारण इतक्या 4 वर्षाच्या मुलीवरती हा नराधम 45 वर्षाचा जो अत्याचार करतोय आणि त्यानंतर ठार करतोय, ही बातमी खरं तर माणुसकीला काळिंबा फासणारी बातमी आहे। या नराधमांच्या मनात नेमकं काय असतं, यावरती कायदे आता किती कडक केले जाणार आहेत आणि कधी कडक केले जाणार आहेत हे सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहते। बदलापूरचे प्रकरण हे अजून ताजच असतानाच या नवीन घटना आता खेडेगावामध्ये घडताना सुद्धा आपण बघतोय। तर ही नीच प्रवृत्तीचे लोक वेळी ठेचणं गरजेचं आहे। तर छत्रपतींचं शासन जे होतं त्या शासनाप्रमाणे सजा द्यावी अशी सुद्धा मागणी आता जनतेतून होत आहे। कारण छत्रपतींच्या शासन जे होतं ते जे काही रांजाचं पाटील होतं त्या रांजाच्या पाटलाचा चौरंगा छत्रपती शिवाजी महाराजांना केला होता, तसं शासन आता सुद्धा आणणं गरजेचं आहे असं हे प्रकरण पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्कर्षानं वाटतं। कारण ज्यावेळी या असल्या नराधमांच्या असली घाण प्रवृत्तीचे लोक जे आहेत त्या प्रवृत्तीला जोपर्यंत दहशत कायद्याची बसत नाही तोपर्यंत ही प्रकरणं किंवा अशा घटना थांबणार नाहीत हे मात्र निश्चित। तर असे प्रसंग होऊ नयेत यासाठी सरकार आता कितपत काळजी घेते किंवा यासाठी कायद्यात काय बदल करते आणि हे फास्ट ट्रॅक वरती चालून यांना फाशीची सजा द्यावी असा कायदा लवकरात लवकर अंमलात आणणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे।
या संपूर्ण घटनेवरती जत तालुक्याने संपूर्ण व्यापारी वर्गातून असो किंवा जत तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी संपूर्ण जत बंदची आज हाक दिली आहे. बाकी कायदा कडक करून यामध्ये खरंच छत्रपती शासनाची आजही महाराष्ट्राला गरज आहे का, हा प्रश्न आता उपस्थित झालाय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.